बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुल चव्हाण यांचा आवाज आपण ऐकणार आहोत खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये। जय भवानी जय शिवराय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसूरदा। आगरी कुलांची कुलस्वामिनी आई एकविरा मात्र नमन करून स्थापन इदवी स्वराज्य आपल्या शोरांडीली इतिहास गाता असे जाणता राजा ताज जने जुगवत माता महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारपणाचा मुद्रा करून मी समालोचक राहुल नागदेव चव्हाण माणकिवली बदलापूर आज या मोहोपाडा एरंदाळच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचना सुरुवात करतोय। गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देवी याची डोळा आज येबेकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ टीम। शोध गुडके इथे मात्र विकेट संपादित करण्याची, परंतु इथे घडले काय स्वतः गोलंदाज पोहोचला धावत पळत त्याच्या हातातून चेंडू निसटला। डाईव्ह मारत असताना रिले कॅच टिपण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि आता तुम्ही पाहताय मांगूरचा ढाण्या वाघ खर तर राकेश पाटील इथे मात्र जीवनदान मिळत। पहिल्या बरोबर ही लांबी संधी होती, इथून बॅटर बाद होऊ शकला असता, परंतु आता अखेर तुम्ही पाहता झेल ड्रॉप झाला दरम्यान एक सिंगल इथे एकपटी जाईल। भरपूर चांगली स्पर्धा आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। या स्पर्धेच्या माध्यमातून चेतन पाटील आणि त्याच्या साथीने राकेश पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। गोलंदाज सज्ज होते, गोलंदाजी बारपती षटक क्रमांक पहिलं नयन इथे अडबाबाट खेळण्याचा प्रयत्न होता, बागचा पाय बाखवला होता, चौकार दाखवायचा होता, नाही जमलं कारण स्कोर लेगला क्षेत्र मोकळं होतं, त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पूर्णपणे पोहोचला। खरं तर षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा त्यामुळे 38 वर्तुळाच्या बाहेर तुम्ही पाहता दोनच खेळाडू आता तुम्हाला पार मिळतील आणि त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय चेतन पाटील। सलग 2 बॉल इथे संपन्न झालेत, बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, पंच वळतात, बकेडांचा पहिला इशारा येतोय व्हाईट बॉल। योगराज महाराज बुटेरे यांना तुम्ही पाहू शकता आज सलग 4थ्या दिवसामध्ये आमच्या सोबत ते जोडले गेलेत, खूप चांगले पंच गेले, त्यांची तुम्हाला पार मिळेल। नामांकित पंच आहेत कल्याण ग्रामीण पोईचे आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तुम्ही पाहताय आता आपल्या नाबाची छाप सोडत असताना त्यांच्या साथीनं बदलापुराचे नामांकित पंच कुणालजी पेनकर सर। टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल चालला 20 शेपमध्ये डीप मध्ये खेळाडू पोहोचतात, एक सिंगल इथे मिळेल, दुसरीचा प्रयत्न होतोय जरूर परंतु पुन्हा एकदा नकार दिलाय दरम्यान एक सिंगल दाब इथे एकपटली जाईल। आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये कल्याण डोंबिवलीचा एक बुलंद आवाज आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर जोडले गेलेत। काल संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांचा आवाज ऐकत होतो जवळजवळ औरंगाबाद मध्ये आणि आज पुन्हा एकदा दावत पळत ते या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत कारण आयोजकांचा त्यांच्यावरती भरपूर विश्वास आहे, त्यामुळे आज ते पुन्हा एकदा इथे जोडले गेलेत बदलापूर नगरीमध्ये। त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। मागील वर्षी आपण पाहिलं खरं तर
महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील नंबर 1 स्पर्धा स्वर्गीय रदमबुवा चषक या स्पर्धेमध्ये आपण आवाज ऐकला होता रोशनजी संते सरांचा आणि यावर्षी देखील ती स्पर्धा कमिंग सून आहे 18 फेब्रुवारी इथे फटका पोहोचला. दरम्यान राकेश पाटीलला तुम्ही पाहता एक जीवनदान मिळालं होतं परंतु जास्त काही करू शकले नाहीये आणि आता अखेर मैदान सोडत असताना फलंदाज बाद. दाखल झालेत मुख्य व्यासपीठावरती राजेजी वायले यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर जय दुर्गा माता नेबाळी ब्रास बँड जे नियमित लीड करत असतात ते आमचे राजेश भाऊ यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेबाळी बनाम मांगरुळ अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एक मोठा सामना जेव्हा जेव्हा सामना रंगत असतो प्रेक्षकांची प्रचंड मांदियाळी तुम्हाला युट्यूब वरती देखील पाहायला मिळेल. इथे देखील गोलगिरकी घेतली होती. अनबा बाटनं खेळण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा बॉटम पार्टच्या मधनं बॉल टप्पा पडल्यानंतर निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं राहिले. नयनच्या नाबावरती चांगली गोलंदाजी करतोय. या मॅच मध्ये तुम्ही पाहता दोन ताकदवर टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ मांगरूळ तर त्यांच्या विरोधात जय भोरे नेबाळी या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पाहायला मिळेल. आज श्री मलंगड विभागातून आपण पाहतोय खरं तर 7 संघ या मैदानावरती खेळणार आहे आणि एक संघ आपण पाहतोय कर्जत तालुक्यातून कोंडिवडे हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळणारा. त्यामुळे आज मलंगड ग्रामीणचं क्रिकेट तुम्हाला जरूर एन्जॉय करायला मिळेल. एकाच जंगलातील दोन वाघ म्हटलं तरी हरकत नाहीये. एका बाजूला नेबाळी तर दुसऱ्या बाजूला मांगरोळ असे मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात खेळतात ना त्यावेळेस प्रचंड गर्दी तुम्हाला मैदानावरती देखील पाहायला मिळते आणि आज देखील तसंच काही चित्र आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्याचं कारण असं होतं खरं तर सलामीला दाखल झालेला बॅटर आपण पाहिलं राकेश पाटील जो चाचपटत खेळत होता आणि अखेर आता स्वतःची विकेट देऊन तो मैदानाच्या बाहेर परतलाय. यस 3 धाबा कारण एक चेंडू वाईट देखील फेकला होता त्यामुळे स्कोरर कडून हलकीशी मिस्टेक तुम्हाला पाहायला मिळेल. 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे फटका चांगला 20 क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बॉलला तो फेक करतील दरम्यान एक चिकी सिंगल धाव इथे एकपटी जाईल. खरं तर सीमारेषेच्या लगत हा चेंडू अडवला. जजमेंट कुठेतरी चुकलं होतं मेबेन क्षेत्ररक्षकाचा परंतु अंदाज बांधत असताना त्यांनी बॉलला अडवला. दरम्यान मिळत ती सिंगल आणि सिंगलच्या साथीला धावफलक 4 आकड्यावरती तुम्हाला पार मिळते. षटक क्रमांक दुसरा घेऊन विनायक येतात गोलंदाजी बार्कवरती. पहिल्या बॉलवरती एक सिंगल त्याने खर्च केली आहे. धावफलक 4 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 5 षटकाची मॅच. इथे फटका चांगला आहे. 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक द्वीप मध्ये उपस्थित परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या भेद चिरत फाडत बॉल सीमा पार चौकार. ना जिंदगी खुशी ना मौत का गम जब तक है दम. जय शिवराय कहेंगे हम छत्रपती शिवाजी महाराज. पुढे सुद्धा पहिला खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये खेळाडू पाठमोरा स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. 2 धाबा एकपणाचा प्रयत्न चालू आहे. 2 धाबा इथे भरपूर वेगाने एकपणे जातील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल आता जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत 10 धाबा धावफलकावरती बाल मिळतील. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशनजी संते सर त्यांच्या साथीने तुम्ही पाहता 2 नामांकित पंच योगराज महाराज बुटेरे असेल कुणाजी पेनकर सर आणि त्याच बरोबरीने क्रिकेट विथ संगीत सातत्याने आपण ऐकतोय. सध्याच्या घडीला बदलापूर मध्ये भरपूर चर्चेचा विषय बनला. डीजे गणेश पाटील मांगरूळ यांचे आपण नावाचा उल्लेख जरूर करू कारण जिथे जिथे बदलापूर मध्ये स्पर्धा असते त्यावेळेस पात्र नेहमीच गणेश पाटील आणि डीजे उपस्थित असतात कारण
तितकं चांगलं संगीत तुम्हाला त्यांच्या बातेतून नेहमीच ऐकायला मिळतील. क्रिकेट बीच संगीत आपण नेहमीच ऐकलंय. इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अपील जरूर झाली परंतु पंच सहमत नव्हते. अंपायर सिग्नल लेग बाईज. योगराज सरांचा इशारा पोहोचतोय. लेग बाईच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 11 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दोन्ही टीम आज मात्र वेळेवरती उपस्थित राहिले त्यांचे आम्ही आभार मानू या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण पहिल्या 2 दिवसामध्ये आयोजकांना थोडंसं डोकेदुखी ठरली होती परंतु कालचा दिवस आणि आजचा दिवस आयोजकांसाठी चांगला राहिलाय. बॉल चालला डी बॉक्स स्कोरर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मांगरूळ टीमचा हा दुसरा वार. चेंडू भरपूर चांगले टाकले. तिथे फक्त धाबा खर्च केला 8 आणि आता 6व्या बॉलवरती षटकार खर्च करत असताना 14 धाबा वैयक्तिक खर्च केला विनायकनं आणि धावफलक 17 धाबा. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती सचिन आलेत. हा गोलंदाज तुम्हाला भरपूर चांगली धून डीजे गणेशने वाजवली आणि अशाच प्रकारची धून आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते. मग जय दुर्गा माता नेवाळी ब्रास बँड असेल, नेहमीच राजेजी वायले असतील, तदनंतर आमचे छोट्या, तदनंतर भावेश असतील, ते लीड करतात. इथे फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक हार्दिक भरपूर वेगाने झपाट्याने पोहोचले परंतु त्यांच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. चौकार. डीजे गणेश खरं तर जय भोले या नावानं संघ मैदानावरती खेळतोय. नेवाळी संघ आणि आज सोमवार देखील, त्यामुळे आता भोलेनाथचे संगीत तुम्हाला साधताना ऐकायला मिळतील डीजे गणेशच्या माध्यमातून. हा ट्रॅकर होता, पूल केलाय आणि पूल ठरतोय का सक्सेसफुल पाहावा लागेल. डीप मध्ये बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूल झाला आता गोल. बॉल सीमा पार. षटकार. निघून गेला. दरम्यान षटकार इथे मिळतोय. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेंद आई स्लॉट में उसे पार किया. पार्किंग बॉल पे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन रो सिक्सर. क्या बात आहे. शक्तीचं नाव घेतलं आणि शक्तिमानचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. इथे लाईन चेक करावी लागेल. सलगचा तिसरा देखील येऊ शकला असता परंतु बॅट बॉलचा संपर्क नव्हता त्यामुळे लेग स्टिकला आता सोडून जाणारा चेंडू तुम्हाला पार मिळेल. अंपायर सिग्नल बॅट बॉल. या स्पर्धेमध्ये एक वेगळी संकल्पना तुम्हाला सातारा ऐकायला मिळेल. ज्यावेळेस 3 षटकार तुम्ही खेचताय, एक सुवर्ण ट्रॉफी देऊन तुम्हाला सन्मान करण्यात येईल. 3 विकेट घेताय, एक सुंदर ट्रॉफी. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॉल चालला डीप मध्ये. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. आता मिळणारा सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक 34 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक बॉल वाईट देखील आला होता.
नेक्स्ट मॅच आरोही 11 चिंचपाडा विरोधात आई गावदेवी शिरवली. दोन टीमचे कॅप्टन विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या. शिरवली बनाम चिंचपाडा विनंती आपण मिड इनिंग मध्ये टॉस साठी यायचं आहे. इथे फटका चांगला आहे. चेतन पाटीलचा फटका फसला की काय. मिड विकेटला खेळाडू जज करतोय. हाताचा पिसारा त्याने फुलवला आणि आता धक्का दुसरा लागेल टीम मांगरूळ संघाला. बॅट्समन आपण रेडी राहायचं. खेळाडू कक्षातून आपण पाणी घेऊन जायचं, त्यामुळे आपण पाण्याच्या बॉटल भरून रेडी राहा. नवीन खेळाडू दाखल झालाय म्हणून त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. इथे फुलटॉस बॉल होता आणि दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आलाय. नवीन गोलंदाज नयन आले. पहिल्या बॉलवरती चौकार आला. पुढचा बॉल कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणताच गोलंदाज आवडत नाहीये. नयन आले सेकंड स्पेल मध्ये. सांघिक कोट्यातील चौथं तर वैयक्तिक दुसरं षटक करण्यासाठी नयन आता सज्ज झाला. या मॅच मध्ये आतापर्यंत त्याने पहिल्या बॉलवरती पुन्हा एकदा चौकार खाल्लाय, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाबा नयनना खर्च केले होते आणि आता तोच गोलंदाज सध्याच्या घडीला तुम्हाला बार मिळेल गोलंदाजी बार्क वरती. येस, त्यांच्या मागे भावेशला तुम्ही पाहताय, जो एक चांगला खेळाडू आहे. चांगला क्रिकेट नेहमीच त्याने देखील दाखवला टीम नेवाळी संघासाठी. इथे फुलटॉस होता, टर्न केलाय, बॉल चालाय दन 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 करत लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळतील 4.
कंप्लीट होत असताना टीम गावदेवी मांगरूळ संघाच्या इथे फटका पोचला की काय? फटका चांगला कॉपीबुक स्टाईलने घेतला. गॅप मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक येतील. त्यांच्या आबाकाच्या बाहेर मोठी दरीला भेदून बॉल सीमा पार. कलात्मक स्ट्रोक चौकार. चांगले संगीत आता डीजे गणेशच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळतील, कारण ते देखील मांगरूळचे आहेत. त्यामुळे आता त्यांना देखील खुशी आहे की संघ चांगली कामगिरी करता. इथे ऑन साइडला खेळलाय लॉंग क्या बात है गणेश. धावफलक आता बेकारी पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती धाबा आतापर्यंत 60. ज्या वेळेला सुरुवात झाली टीम गावदेवी मांगरूळ संघाची असं वाटलं होतं आता राकेश पाटील बाद झाल्यानंतर संघ पूर्णपणे अडचणीत सापडला की काय, परंतु मैदानावरती सांगितलं शक्तीनं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. परंतु इथे त्याच्या बाटपासून दाबा धावफलकावरती भरपूर वेगाने पुढे सरकत असताना नवीन गोलंदाज ओमकार आलेत. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 5 हाताळत असताना इथे पहिला बॉल फेस करतोय. नवीन गोलंदाज दाखल जरूर झालाय मैदानावरती. शक्तीला तुम्ही पाहता त्याच्या बॅटम पाठच्या बंद बॉल निघून चालला असते. रक्षकाच्या हातामध्ये पाहिलं होतं पंचाकडे की अशा नजरेनं हा चेंडू इथून वाईड असावा, परंतु पंच सहमत नव्हते आणि त्यामुळेच की काय आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना 5 षटकाची मॅच आहे. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 60 आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. राऊंड द विकेट नवमी. इथे देखील पुन्हा एकदा यंगस्टर खेळाडू मैदानाच्या दाखल झालाय. अंडर 19 चा खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती खेळतोय. त्याच्या बातातून 2 चेंडू त्याने सलग डॉट फेकलेत. चांगली गोलंदाजी करतोय. पंच काहीसा इशारा त्यांच्यापर्यंत पोहोचत असताना त्यांना माहिती आहे यंगस्टर खेळाडू आहे. नेहमीच यंगस्टर खेळाडूच्या पाठीवरती थाप राहिले योगराज महाराज बुटेरे सरांचे, कारण ते देखील जुने जाणते लेजंड खेळाडू आहेत. गावदेवी पोलीस संघासाठी कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्यांनी खेळला. त्यांच्या माध्यमातून देखील कित्येक खेळाडू घडले गेलेत आणि त्यामुळेच की काय आता जो काही नियम की चेंडू टाकत असताना तुम्ही क्रीजच्या मध्ये येऊ नका, हाच नियम आता सांगितला असं पंच बुटेरे सरांच्या माध्यमातून. आणि आता बॅट्समॅन मनोजला परतावं लागेल माघारी फलंदाज बाद. त्यामुळे आता एकही रन नसणारा, 1 रन असणारा. 2 धाबा 1 पडला. तिसरीचा प्रयत्न होता असे पंच सांगतात. दरम्यान 2 धाबांमधून आता 1 रन कमी करण्यात येईल. त्यामुळे फक्त मिळेल ती सिंगल आणि सिंगलच्या 7 धावफलक 61 61 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमचे सचिनजी रसाळ यांचं एकबार झालं मनपूर्वक स्वागत. त्यांच्याही खांद्यावरती या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी ते पार पाडत असताना त्यांचे मनपूर्वक स्वागत. दरम्यान पुन्हा एकदा कॅच ड्रॉप, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आपण नेहमीच पाहिलंय.
पकडो कॅच जितो मॅच आम्ही नेहमीच म्हणत असतो, परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर ज्या प्रकारे संगीतकाराला बातकारी साथ हवी असते ना, ती साथ आता इथे गोलंदाजाला लाभत नाहीये क्षेत्ररक्षकाची आणि ती अपेक्षा आहे क्षेत्ररक्षकाकडून, परंतु आतापर्यंत 2 झेल इथे निसटलेत. उमेश चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत जबरदस्त त्यांनी चेंडू टाकलेत 4. 2 धाबा खर्च केलेत. अंपायर वळलेत आमच्याकडे, इशारा येतो व्हाईट बॉल. एखादा पक्षाप्रमाणे आता इथे हात फैलावत असताना योगराज बुटेरे सरांना तुम्ही पाहता. गोलंदाज ओबी चांगली गोलंदाजी करतोय. रन विकेट. इथे देखील पुन्हा एकदा पुढे सरसावले बॉटम पार्टच्या मधनं बन्नाट वेग तेच ठरणार. गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी एसएनच्या लगत बॉल निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. प्रचंड वेग आपण पाहिला. गोलंदाजी मार्गपती दाखल झालाय ओमी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. त्याच वेगाच्या जोरावरती तो इथे बीट करतोय. नामहरण करून सोडत असताना बॅटरला पडतो. आता हा देखील फटका फसलाय. डीप मध्ये नॉमास लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा मिळतील या शंका नाहीये आणि आता तिसरीचा प्रयत्न होतोय, परंतु नकार दिले. दरम्यान 2च धावा इथे मिळतील आणि सत्र पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड मध्ये आतापर्यंत 65 धावा जोडल्या गेल्या. 66 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 66. या मात्र इथे चेस होतील. या धावा रोखल्या जातील. या मॅचचा धावतो वर्णन घेऊन येतील आमचे जबरचे मित्र साथी समालोचक. जो आवाज सध्या घडला भरपूर ट्रेंडिंग वरती आहे. काल आपण पाहिला तो आवाज औरंगाबाद इथे मात्र दुमदुमला. तिथे देखील भरपूर फॅन बेस त्यांचा मोठा आहे. दरवर्षी आपण पाहतोय त्या स्पर्धेमध्ये आमचे रोशनजी संती सर जोडले जातात आणि त्यांचा आवाज आपण ऐकूया आता या स्पर्धेमध्ये. स्वॅग से चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकला. धावा बनवलेत 65 आणि 66 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. आणि नेक्स्ट मॅच आरोई 11 आई गावदेवी शिरवली आणि शिरवली या टीमचे सर्व आणि उद्योजक समाजसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय विष्णुदादा पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या विपक्ष चिंचपाडा या दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. राजेश साळवी यांचे ते आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे. आणि आता त्यांना मात्र उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण यांच्या माध्यमातून दंडित केलं जाईल, कारण की ते थोडेसे लेट आलेले आहेत परंतु थेट आलेत. नक्कीच
शक्तीने खूप चांगली बॅटिंग केली. शक्तीने आपलं शक्ती प्रदर्शन दाखवलं. 34 धाव बनवल्या पहिल्या इनिंगमध्ये आणि मनोजने देखील 16 धावांचं योगदान दिलं. राजेश साळवी आहेत आमच्यासोबत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. मैत्री चषकाचं आयोजन आदरणीय नरेश दादा यशवंतराव आणि दिनेश दादा यशवंतराव यांच्या माध्यमातून आणि श्री गणेश क्रीडा मंडळ एवे यांच्या माध्यमातून मैत्री चषकाचं हे आयोजन. मैत्री चषक आपण पाहतोय. सहासष्ट धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती साहिल. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. अपिश खेळतायत इनफिल्डच्या वरून. सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. धावसंख्या आहे 4. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. सचिन पाटील पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखणा फटका. सीमा रेषेच्या बाहेर. हा बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. मच विष्णू पाटील दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. शिरवली या टीमचे आधारस्तंभ आहेत आणि समालोचकांवरती स्पेशली आमच्यावरती नेहमीच प्रेम राहिलंय. विष्णू दादा पाटील यांचं. क्रॉस बॅटिंग स्ट्रोक खेळत्या टीममध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल राकेश पाटील मास्टर माइंड. विष्णू पाटील साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मैत्री चषकामध्ये. यावीस लॉफ्टेडी ग्लो सो मच. एक यशस्वी आयोजक आदरणीय विष्णू पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मैत्री चषकामध्ये. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि नेहमीच शिरवली या टीमला ते पुरस्कृत करत असतात. पुरस्कर्ते या टीमचे. नेक्स्ट मॅच. यावेळी बॅटची कडा आहे. गॅप मधून चेंडू निघाला होता परंतु क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आकाशने केलंय. शॉट फाईन लेगला. मिनिट 1 धाव चेंडूवरती धावसंख्या 1 पुढे जाईल. 17 धाव धावफलकावरती 66 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. राजेश साळवी सर नामवंत गुणलेखक आहेत आणि त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते. फुल षटकार.
मनोज येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. कमबॅक करावा लागेल आई गावदेवी मांगरोळ या टीमला या मॅच मध्ये. 43 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. हाफ ट्रॅकर बॅकपोलला जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येथे डॉट बॉल. 2 नामवंत पंच आपण पाहू शकाल. नक्कीच कुणाल पेनकर सर आणि योगराज बुटिरे सर. नक्कीच भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि एक काळ गाजवलाय. नक्कीच तुम्ही तेव्हाच चांगले पंच होऊ शकता जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळलेला असाल. आणि योगराज बुटिरे सर असतील, कुणाल पेनकर सर असतील, यांनी खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या काळामध्ये खेळलेलं आहे आणि अजून देखील ते खेळतायत. ऑन साईडला खेळतायत. मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या मैत्री चषकामध्ये. ओव्हर द विकेटने यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल पर्यंत पोहोचले देखील होते. झेलला ड्रॉप केलाय अंकितने. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. नक्कीच या सीझन मध्ये या मॅच मध्ये 3 ते 4 नवे चेहरे आपण पाहतोय या मांगरोळ टीम मध्ये. ही खासियत आहे राकेश पाटील यांची. नवीन नवीन खेळाडू ते प्रत्येक वर्षी आपल्या टीम मध्ये त्यांचा सहभाग ते करत असतात आणि या वर्षी आपण पाहतोय 3 ते 4 नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश पाटील, मनोज, त्यानंतर शक्ती हे जुने जाणते खेळाडू आहेत. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौक चौक प्रत्युत्तर दिलाय. जय बोले नेवाली या टीमने फुल टॉस. स्लॉग स्वीप. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेवाली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. छत्तीस धावा जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये जय बोले नेवाली या टीमने. चला चिंचपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या शिरवली या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. हाफ ट्रॅकर हा चेंडू अतिरिक्त बाउन्स मिळत आहे आणि 1 फॉर दी ओव्हर. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 37. 66 धाव बनवायच्या होत्या जय भोले नेवाली या टीमला आणि सुरुवात अप्रतिम केली आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये जय भोले नेवाली या टीमने. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. दिल स्कूप. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41-41. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 25. चला चिंचपाडा आणि शिरवली दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच या 2 टीम मध्ये असणार आहे. आरोही 11 आई गावदेवी शिरवली आणि चिंचपाडा.
चला चिंचपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या, जास्त विलंब आपण करू नका. चेतन येतोय आणि चेतनचं स्वागत सचिन पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. सचिन पाटील च्या बॅट मध्ये तो हा षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 47. आणि यस फिंगर अप फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. लागतोय पहिला मोठा धक्का. सचिन पाटील बॅक टू द पवेलियन. चेतनने अजून 19 धाव बनवायचे आहेत. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या मॅच मध्ये. जय भोले नेवाल या टीमने. आज सोमवार आहे आणि महादेवाचा वार आहे आणि त्याच्या नावाने हा संघ नेहमीच आपण पाहत असतो. यस फिंगर अप LBW च्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. अविनाश जाधव 0 वरती बाद. धावसंख्या आहे 47 धावा. 19 धावांची गरज आहे. हॅट्रिक बॉल. हॅट्रिकची संधी आहे कॅप्टन चेतनकडे. संघनायक आहेत आई गावदेवी क्रिकेट संघ मांगरुळ या टीमचे. हॅट्रिकची संधी आहे. लॉफ केला चेंडू लॉंगॉनला. टीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव. बॅट्समन प्रथमेश आहेत. हेमंत आहेत. नक्कीच जर्सी प्रथमेशची आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 48. क्या बात आहे. सेन्सिबल बॅटिंग करतात राहुल जाधव. एक धाव झाली पूर्ण. बॅकफुटला जाऊन पंच करतायत आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. या 16 धावा कंपल्सरी बनवावे लागतील कारण की चेसिंग कंपल्सरी हा नियम आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे मांगरुळ या टीमचा. या मॅच मध्ये बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट. इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्या 3 षटकांच्या नंतर धावसंख्या आहे 54. 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे.
घेऊन गेले होते आमचे नयन. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. रनबॉल इक्वेशन मनोज येतोय गोलंदाजी मार्क वरती. या सेकंड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोटे दिले चौथं. ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिडविकेटला एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? डायरेक्ट हिट होत नाहीये. धावा धावा आणि धावा मिळत आहेत. राकेश पाटील थोडेसे नाराज आहेत कारण की 12 चेंडू आणि 12 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि या एक्स्ट्रा धावा येत आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या आहे. राजेश साळवी आमच्या सोबत आहेत. खऱ्या अर्थाने नामवंत गुणलेखक आहेत या संपूर्ण बदलापूर विभागामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. यावेळेस लॉफ्टेड हिट मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता आणि हे झेल पकडणं फार कठीण जातं आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 58. 8 धावांची गरज या मॅच मध्ये आणि बॅकफुल जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 59 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. थोडस निराश केलंय आई गावदेवी मांगरूळ या टीमने या मॅच मध्ये आणि आता मात्र फलंदाज झालाय. बाद लागतोय. अजून एक धक्का. हेमंत बॅक टू द पविलियन. 7 धावांची अजूनही गरज आहे नेवाली या टीमला. भावेश भोईर 5व्या क्रमांकावरती. 7 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये. फटका फसलाय आणि हा झेल देखील टिपलाय. फलंदाज झालाय बाद 0 वरती. सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 64. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 2 गरज आहे. जय बोले नेवाली या टीमला.
टीमने अभिनंदन जय बोले नेवाली या टीमचा आणि हार्ड लक आई गावदेवी मांगरूळ या संघाचं लाईनअप करायचं आहे शेक हँड करायचं आहे यस मांगरूळ संघ आपण लाईनअप करा आणि शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे नक्कीच खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी दाखवलेला आहे या मॅच मध्ये परंतु हा सामना जय बोले नेवाली या टीमने जिंकलेला आहे अभिनंदन नेवाली या टीमचा हार्ड लक मांगरूळ या संघाचं मांगरूळ या टीमला आपण देऊया पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा राकेश दादा पाटील यांना विनंती असेल आपण या आपला विशेष सन्मान केला जाईल आपल्या मुख्य व्यासपीठावरती बघा आयोजकांची सूचना आहे दिनेश दादा आपल्याला इन्व्हाइट करतायत